चला काल आपण 212 एक्झाम्पल नंबर पर्यंत गेलो होतो आणि तिथून पुढचे एक्झाम्पल आपल्याला सबस्टिट्यूशनने सॉल्व्ह करायचं होतं. त्याच्यासाठी मी एक काल टेबल पुट केलेला होता, बरोबर ना. तो टेबल स्टँडर्ड सबस्टिट्यूशन म्हणून घेतला होता आपण. सम स्टँडर्ड सबस्टिट्यूशन मध्ये जर एक्सप्रेशन मध्ये जर अशा काही टर्म्स इन्व्हॉल्व असतील, कंटेन करत असतील, तर आपण कुठलं सबस्टिट्यूशन ऍज अ एक्स म्हणून घ्यायचं. एक्स इज इक्वल इन टर्म्स ऑफ थिटा मध्ये किंवा टी मध्ये, पॅरामीटर मध्ये, कोणत्या तरी एका व्हेरिएबल मध्ये आपण त्याला घेऊ शकतो. म्हणजे एका व्हेरिएबल मधून दुसऱ्या व्हेरिएबल साठी, बरोबर. ओके, त्याच्या अगोदर एक डाऊट आहे, तो आपण क्लिअर करून घेऊ आणि मग पुढे जाऊ. ओके, एक्झाम्पल असं काय 206 नंबरचं एक्झाम्पल होतं. ओके, 206 नंबरचं, त्याच्यात y इज इक्वल्स टू कॉट इनवर्स ऑफ. आता कॉट दिलाय, मग त्याला टॅन मध्ये कन्वर्ट करून घ्या ना अगोदर, कारण कॉट मध्ये तर आन्सर मिळणार नाही. मग टॅन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण रेसिप्रोकल वापरला तर चालेल ना. न्यूमरेटर डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर न्यूमरेटरला घेऊन. ओके, नाव इन ब्रॅकेट कॉट इनवर्स ऑफ अंडर रूट 1 प्लस साइन 4x by 3 प्लस अंडर रूट 1 मायनस साइन 4x by 3. ऍक्च्युली हे एक्झाम्पल असं झालेलं होतं. ओके, त्याच टाईपचं एक्झाम्पल आपण परत एकदा सॉल्व्ह करतो. 1 प्लस साइन 4x by 3 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन 4x by 3. ऍक्च्युली आपल्याला आन्सर, आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं टॅन मध्ये होते का? मागचं एक्झाम्पल जे होतं ते 200 काहीतरी होतं ना, सॉरी 170 काहीतरी टॅन मध्ये होतं ना ते एक्झाम्पल. टॅन मध्ये असलं ना, त्यामुळे आपल्याला इंटरचेंज करून घेतलं तरी काही फरक पडणार नाही. त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे. मग y इज इक्वल्स टू रेसिप्रोकल, ह्या टर्मचा रेसिप्रोकल घेतला तर कॉटच्या ऐवजी इथे काय टॅन येतो नक्की. टॅन इज द रेसिप्रोकल ऑफ कॉन इन टर्म्स ऑफ सम रिलेशन ऑफ दॅट. मग टॅन इनवर्स ऑफ सांगा, रूट ऑफ 1 प्लस साइन 4x by 3 मायनस, आता न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरला गेला, अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन 4x by 3. ओके, डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन 4x by 3 प्लस अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन 4x by 3. ओके, आपण एक काम करत होतो की आपल्याकडे इथे काही साइन स्क्वेअर थिटा, साइन थिटा वगैरे काही नव्हतं. मग आपण सिम्पली याच्यामध्ये काय करत होतो, आपण 1 ची व्हॅल्यू रिप्लेस करायची. ओके, आणि साइन थिटाची व्हॅल्यू पुट करायची. पण साइन थिटाची व्हॅल्यू पुट करत असताना आपल्याला कुठल्या व्हॅल्यू मध्ये पाहिजे हे लक्षात असू द्या. ओके, आपल्याला साइन थिटा हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करत होतो आपण, जस्ट कन्वर्ट इट इनटू हाफ अँगल. ओके, अगोदर आपण 1 प्लस साइन 2 थिटा इज इक्वल्स टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, बरोबर. इथे काय पाहिजे मला, 4x by 3. मग काय करावं लागेल, 2x by 3 येईल का? 4x by 3 2x by 3 ने मल्टिप्लाय केलं, मग मी असं केलं चालेल का? साइन 2 इंटू 2 4x by 3 इक्वल टू 2 साइन 2x by 3 इंटू कॉस 2x by 3, बरोबर. ही व्हॅल्यू पुट करणार थिटा मध्ये. आपण 4x by 3 ला 2 ने फक्त मल्टिप्लाय केलं, दुसरं काहीच केलं, सॉरी 2 by 3 ने मल्टिप्लाय केलं फक्त. ओके, मग आपल्याला जर मी असं घेतलं साइन स्क्वेअर 2x by 3 प्लस कॉस स्क्वेअर 2x by 3 इक्वल टू 1. हाफ अँगल जसं आपण कन्वर्ट करायचं ना, साइन x by 2 कॉस x by 2 साइन स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर x by 2 प्लस कॉस स्क्वेअर x by 2 इक्वल टू 1. ओके, मग आपण साइन 2 थिटाला कन्वर्ट करायचं 2 साइन x by 2 इंटू कॉस x by 2. त्याच फॉर्म मध्ये आपण याला पण घ्यायचं आहे. ओके, नाव दोघे व्हॅल्यूज मी रिप्लेस करतो, दोघांच्या व्हॅल्यू रिप्लेस करतो. इथे 1 ची व्हॅल्यू जी पुट करणार ती, मग आपल्याला दोन व्हॅल्यू काढून घ्यावं लागतील अगोदर. 1 प्लस साइन 4x by 3. ओके, नाव मग 1 अंडर रूट मध्ये काय साइन स्क्वेअर कॉस आपण अगोदर घेतला होता का, कॉस अगोदर घेतो आपण, कॉस स्क्वेअर 2x by 3 प्लस साइन स्क्वेअर 2x by 3. ओके, प्लस मध्ये घेतोय साइन 4x by 3 ची व्हॅल्यू प्लस 2 साइन 2x by 3 इंटू कॉस 2x by 3. ओके, ना अंडर रूट मध्ये, बरोबर.
जस्ट लाईक अ ब्रॅकेट स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट मध्ये ए काय घेणार मग cos 2x/3 plus sin 2x/3 bracket square get cancelled, then remaining term under root cancel झाला ना ओके म्हणजेच काय cos 2x/3 plus sin झालं इथपर्यंत हे झालं अंडर रूट मधलं 1 plus sin 4x/3 सिमिलरली फॉर अंडर रूट 1 minus sin 4x/3 इक्वल टू मग बघा आता अंडर रूट मध्ये फक्त प्लसच्या ऐवजी इथे काय येणार आहे मायनस इथे मायनस साइन असेल म्हणजे cos स्क्वेअर 2x/3 प्लस 2x/3 minus 2 sin 2x/3 into okay just in under root of bracket square will be cos of 2x/3 plus sin of 2x/3 मायनस मध्ये ब्रॅकेटचा काय येणार याच्यामध्ये स्क्वेअर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल रिमेनिंग टर्म cos ऑफ 2x/3 मायनस sin 2x/3 या दोघे व्हॅल्यू झाल्यात या इक्वेशन मध्ये ऍज इट इज रिप्लेस करून द्या रिप्लेस केल्यानंतर बघा काय मिळतंय y इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ चला ही व्हॅल्यू काढली 1 प्लस sin 4x/3 काय ते cos 2x/3 प्लस sin 2x/3 ओके इथे मायनस आहे याची व्हॅल्यू काय cos 2x/3 प्लस इथे मायनस होता ना पण मायनस साइन आतमध्ये जाताना प्लस होऊन जाईल मग काय साइन होल डिवायडेड बाय चला सांगा मग आता परत cos प्लस साइन 2x/3 प्लस cos 2x/3 ओके न्यूमरेटर मध्ये कॅन्सल कोण होतं प्लस मायनस cos 2x/3 गेट कॅन्सल ओके डिनॉमिनेटर मध्ये sin 2x/3 गेट कॅन्सल ओके मग न्यूमरेटर मध्ये ऍड असेल 2 tan इनवर्स सॉरी tan इनवर्स ऑफ sin इनवर्स 2x/3 ओके 2 टाइम्स ऑफ 2 cos ऑफ 2 कॅन्सल झाला cos अपॉन sin tan इनवर्स ऑफ tan 2x/3 plus tan inverse of tan get cancelled then 2x/3 y is equals to 2x/3 then differentiate y then derivative dy by dx equal to 2/3 आन्सर आहे का बुक मध्ये 2/3 आहे म्हणजे तुमचं चुकलंय हे आलंच नाही तुम्हाला मग तेच ना मग कन्वर्ट करताच नाही आलं ना इथे 4x/3 ला ओके कोणाला काही डाऊट याच्यात तुझा आवाज क्लिअर नाही येते ना आवाज समजत नाही तुझा काहीच ठीक आहे कोणाला काही डाऊट याच्या रिलेटेड या एक्झाम्पलच्या रिलेटेड एक्झाम्पल सगळ्यांना जमलं होतं का ठीक आहे चला मग आपला जो सबस्टिट्यूशन पार्ट होता त्या सबस्टिट्यूशन पार्टकडे ओके जर एखादं एक्झाम्पल जमलेलं नसेल तर अगोदर क्लिअर करून घ्या आणि मग त्यानंतर आपण पुढच्या टॉपिककडे जाणार तसं सांगायचं आहे एक्झाम्पल जमलेलं नाही किंवा प्रॉब्लेम येत असेल सॉल्व्ह करताना तसा चला
सम स्टँडर्ड सबस्टिट्यूशन मध्ये दोन पार्ट येतात, एक म्हणजे एक्सप्रेशन आणि दुसरा म्हणजे सबस्टिट्यूशन. एक्सप्रेशन अँड सबस्टिट्यूशन. आता एक्सप्रेशन आणि सबस्टिट्यूशन मधला फरक लक्षात घ्या की जर सपोज पहिलं एक्सप्रेशन बघू आपण. जर सपोज अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, काय सांगतोय, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, किंवा नुसता ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर पण राहिला तरी चालतोय. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा पण राहिला तरी चालेल. ओके, जर एक्सप्रेशन मध्ये अशी काही टर्म येत असेल, म्हणजे वाय जो घेतो आपण दिलेल्या क्वेश्चन मध्ये जर असे काही व्हॅल्यूज आहेत तुम्हाला दिसत असेल, ए हा कॉन्स्टंट आहे, ए काय माझा कॉन्स्टंट आहे, म्हणजे एच्या जागी 1 येऊ शकतोय, 4 असू शकतोय, 9 असू शकतोय, 16 असू शकतोय, बरोबर ना. म्हणजे 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर, 4 स्क्वेअर अशा फॉर्म मध्ये काहीतरी व्हॅल्यू असू शकतात, बरोबर ना. एच्या जागी काहीतरी दिलेलं असेल, ओके, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं काहीतरी ए ओळखायचं आहे व्यवस्थित. आणि तर त्या ठिकाणी तुम्हाला सबस्टिट्यूशन एक्स ची व्हॅल्यू ए कॉस थिटा किंवा एक्स इज इक्वल्स टू ए साइन थिटा हा तुम्हाला सबस्टिट्यूट म्हणून घेता येतो. सबस्टिट्यूट म्हणून लक्षात असू द्या की सबस्टिट्यूशन मध्ये आपल्याला थिटाची व्हॅल्यू सुद्धा काढावी लागते किंवा ए ची व्हॅल्यू काय आपल्याला ओळखावी लागते, ती व्हॅल्यू एची पुट करावी लागते. ए काय दिलाय, कारण म्हणून मी तुम्हाला अगोदर ए वर फोकस केलं. मग ए जर तुम्हाला माहिती असेल तर ए तुम्हाला इथून काढून तिथे पुट करता येऊ शकतं. दुसरं एक्सप्रेशन असंच काहीतरी फक्त मायनसच्या जागी प्लस असेल, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल, किंवा नुसता एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल, तर स्टँडर्ड सबस्टिट्यूशन असणार तुमच्याकडे एक्स इज इक्वल्स टू ए टॅन थिटा किंवा एक्स इज इक्वल्स टू ए कॉस थिटा. प्लस मध्ये असल्यावर लक्षात घ्या, जर प्लस मध्ये अंडररूट मध्ये अशा काही टर्म्स असतील किंवा अशा काही टर्म्स असतील तर तू काय पुट करायचं, हे काय पुट करायचं लक्षात असू द्या फक्त. नंतर जे थर्ड येतं ते म्हणजे थोडंसं चेंज होतंय, अंडररूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तर, ओके, किंवा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तर स्टँडर्ड सबस्टिट्यूशन इन टर्म्स ऑफ सेक मध्ये येतात. एक्स इज इक्वल्स टू ए सेक थिटा और एक्स इज इक्वल्स टू ए कोसेक थिटा. समजतंय सबस्टिट्यूशन घेताना कसं करतोय आणि जे लक्षात असते. आता पॉवर जर काढून घेतली, अंडररूट मध्ये ए मायनस एक्स असेल किंवा नुसता ए मायनस एक्स असेल, त्या ठिकाणी मग सबस्टिट्यूशन असेल तुमच्याकडे ए कॉस थिटा किंवा एक्स इज इक्वल्स टू ए कॉस 2 थिटा. ए कॉस 2 थिटा हे सबस्टिट्यूशन असेल. ओके, पुढचं पण तसंच लिहिलंय का, एक्स प्लस ए साठी साईन पाहिजे होतं तिथे, इथे साईन पाहिजे होतं ना, बुक मध्ये बघा बरं सबस्टिट्यूशन दिलेलं आहे का नाही त्याच्यात, नाही दिलेलं सबस्टिट्यूशन, दिलं असेल ना मग स्टँडर्ड सबस्टिट्यूशन, दाखव बरं. नाही सेम दिलं, तेच आहे कॉस थिटाचं. दोघां ठिकाणी सेमच आहे ना. पाचव्या याच्यामध्ये सुद्धा अंडररूट ऑफ ए प्लस एक्स असेल किंवा नुसता ए प्लस एक्स असेल तर सेम सबस्टिट्यूशन, पण फक्त एक की ए कॉस 2 थिटा और एक्स इज इक्वल्स टू ए कॉस थिटा असं लिहू शकतात इंटरचेंज करून. ओके, म्हणजे लक्षात असू द्या एक्सप्रेशन म्हणजे आपल्या क्वेश्चन मध्ये दिलेल्या क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला अशा काही टर्म्स दिलेल्या असतील एक्सप्रेशन मध्ये तर तुम्हाला असं सबस्टिट्यूशन यूज करता येऊ शकतंय. आणि त्यांना एक लक्षात घ्या, आपलं टार्गेट एकच राहणार आहे. बाहेर जर टॅन इनवर्स, कॉस इनवर्स, सेक इनवर्स जर असेल तर तो ब्रॅकेट त्या टर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचा, ब्रॅकेटला आपण त्या फॉर्म मध्ये आला पाहिजे. मग त्याच्यासाठी महत्वाचे अलाइड अँगल सुद्धा आहेत, फक्त एवढंच की स्टँडर्ड सबस्टिट्यूशन फक्त तिथं वापरू शकतो, हे लक्षात घ्या फक्त. ओके, नाव चला मग आपण एक्झाम्पल्स कडे जायचं. तसं सबस्टिट्यूशन मधले एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचे बघू आपण, प्रॉब्लेम रिलेटेड आहे. हे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील, हे काही दिलेलं राहणार नाही, हे आपल्याला स्वतःहून लक्षात ठेवून आणि मग करावं लागेल. ओके, ना चला प्रॉब्लेम्स इनवर्सचेच आहेत पण फक्त एवढंच की सबस्टिट्यूशनचा वापर करा. ओके, एक्झाम्पल नंबर 213. Okay, example is sine inverse of in under root 1 minus x square. 1 minus x square.
ओके, मी फक्त कन्सिडर करतो. लेट्स टेक y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. काय करतो ते अगोदर व्यवस्थित बघून घ्या ना. आता एक्सप्रेशन मध्ये अंडर रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर तुम्हाला दिसतोय, अंडर रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर तुम्हाला दिसतोय, बरोबर. म्हणजे ए ची व्हॅल्यू काय 1, 1 चा स्क्वेअर आहे. ए ची व्हॅल्यू काय 1 आहे, 1 चा स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, जर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर सबस्टिट्यूशन काय, ए साइन थिटा की ए कॉस थिटा. साइन थिटा पण आणि कॉस थिटा पण चालतंय ना. पण इथे काय सुटेबल वापरा, सुटेबल सबस्टिट्यूशन वापरा. ज्या वेळेला तुम्ही इथे जर पुट केलात, जर सपोज दॅट तुम्ही साइन थिटा पुट केलात तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा होईल. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा, कॉस आणि रूट गेट कॅन्सल, कॉस थिटा जातोय, मग साइन इनवर्स ऑफ कॉस मध्ये येतोय. पण मला कोण पाहिजे, मग पुट करताना तो विचार करून पुट करायचा ना, की आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर हा इनवर्स हा ब्रॅकेट मला साइन बाहेर आहे, हा इथे कॉस जर राहिला असता तर मी तोच पुट केला असता, साइन थिटा पुट केला असता, म्हणजे मला कॉस मध्ये आन्सर मिळाला. पण इथे साइन आहे, मग इथे आपण एक्सची व्हॅल्यू पुट करताना कॉस मध्ये पुट करायची, म्हणजे मला हा ब्रॅकेट कशामध्ये निघेल, साइन मध्ये निघेल, बरोबर. म्हणजे पुट. पण लक्षात घ्या मी काय करतोय, ए ची व्हॅल्यू काय 1 आहे, मग आपण ए कॉस थिटा पुट करतोय, म्हणजे 1 इंटू कॉस थिटा. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय ते पुट एक्स इज इक्वल्स टू कॉस थिटा. इथे 1 आहे, 1 इंटू कॉस थिटा. ए आहे इथे, ए ची व्हॅल्यू 1 असल्यामुळे इथे दिसत नाही. ओके, मग आपण काय करणार आता, देअरफॉर हा कॉस इनवर्स इकडे पाठवून दिला. ओके, थिटाची व्हॅल्यू काढून घ्या ना. थिटा इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ एक्स. याला इक्वेशन फर्स्ट, कारण मला रिसबस्टिट्यूशन पण करायचं ना. थिटाची व्हॅल्यू शेवटी नंतर पुट करायची आहे. मी एक्स मधून कोणामध्ये येतोय, थिटा मध्ये येतोय. मग आता एक्स व्हॅल्यू कॉस थिटा पुट करून द्या. देअरफॉर y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ अंडर रूट 1 मायनस एक्स व्हॅल्यू काय घेतली, दस कॉस स्क्वेअर थिटा. व्हॉट इज 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, अंडर रूट ऑफ साइन स्क्वेअर थिटा. स्क्वेअर and square root get cancel. Sin inverse of sin theta. Sin inverse of sin get y is equals to, but what is value of theta, cos inverse of x. अजून पण लक्षात घ्या, डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढायचा नाही, अगोदर रिसबस्टिट्यूशन करून मग डेरिव्हेटिव्ह काढायचा. बाय फर्स्ट y इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ x. आता डेरिव्हेटिव्ह घ्या. ओके, डिफरन्शिएट y with respect to x, then dy by dx minus 1 upon under root of 1 minus x square. चला, डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन इज अंडर रूट ऑफ मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. कळतंय. ओके, नाव पुढचा एक्झाम्पल. एक्झाम्पल लिहिले तर ओके, ठीक आहे. आणि याच्यामध्ये डबल ट्रिपल ह्या अलाइड अँगल्स यांचा वापर जास्तीत जास्त केला. त्या फॉर्म्युल्यांशिवाय 11चे जेवढे पण फॉर्म्युले आपण सेकंड आणि थर्ड चॅप्टर मध्ये काढले, थर्ड मध्ये मेन जे थर्ड मध्ये काढले, ते थर्ड मधल्या फॉर्म्युल्यांचा वापर जास्तीत जास्त याच्यामध्ये. सबस्टिट्यूशन आला तर त्या ठिकाणी 100% आपल्याला पूर्ण तेच फॉर्म्युले वापरायचे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. नाव 214 tan इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट x अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. चला, एक्सप्रेशन मध्ये अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर कंटेन करतोय. विच व्हॅल्यू वी कॅन सबस्टिट्यूट, अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर ना, अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, बरोबर. जर मी कॉस थिटा पुट केला, ए ची व्हॅल्यू काय 1 आहे, कॉस थिटा पुट केला तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा साइन, अंडर रूट ऑफ साइन स्क्वेअर साइन, बरोबर. हा एक्स आहे, एक्स ची व्हॅल्यू काय पुट केली, कॉस, कॉस अपॉन साइन, सॉरी कॉट मध्ये जाईल, बरोबर. कॉस अपॉन साइन कॉट मध्ये जाईल. चालेल का तुम्हाला, टॅन इनवर्स ऑफ कॉट मध्ये चालेल का, मला कशात पाहिजे, टॅन मध्ये पाहिजे. मग मी साइन थिटा पुट करून बघतो. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा, अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा कॉस थिटा. इथे एक्स ची व्हॅल्यू साइन घेतली, साइन अपॉन कॉस झालं ना, टॅन मध्ये येतो. म्हणजे सुटेबल सबस्टिट्यूशन यूज कर, डायरेक्टली नका पुट करू. ओके, नाव मग आपण लेट्स टेक y is equals to tan inverse of x upon under root of 1 minus x square. Now put x is equals to sin theta
लक्षात घ्या, एका एक्झाम्पल मध्ये कॉस, एकामध्ये साईन. ओके, कोणत्या एक्झाम्पल मध्ये पुट केल्याने काही फरक पडत नाही. तो जरी पुट केला तरी फायनल आन्सर तुम्हाला तेच मिळायला पाहिजे. पण लक्षात घ्या, तुम्हाला अलाइड अँगल परत एकदा वापरावं लागेल. अलाइड अँगल मधून परत टॅन मधून कॉट जाऊ, कॉट मधून टॅन मध्ये यावं लागेल. म्हणून तो न वापरता आपण डायरेक्ट पण काढू शकतो. ओके, देअरफॉर थीटा इज इक्वल्स टू equation first. Okay, then after of put the value of x, tan inverse of sin theta upon under root of 1 minus, okay, that's tan inverse of upon under root of cos square theta. Just square and square root get cancelled. Tan inverse of sin theta upon cos theta, tan theta. Tan inverse of tan theta, y is equals to, what is value of theta by first? Y is equals to sin inverse of x. Differentiate y with respect to x. Differentiate केलं, differentiate y with respect to x. Then dy by dx sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus, sorry, under root of 1 minus x square. कळतंय काय नक्की? Okay, now next example 215. Okay, 215. Sec inverse of, in a bracket, under root of x square plus 1. Okay, let's take y is equals to sec inverse of under root of x square plus 1. What is value of a at here? 1. बरोबर ना? मग x square plus 1 साठी सबस्टिट्यूशन काय? टेबल मध्ये काय घेतलंय? x square plus, अरे तो 1 plus a square plus a square काय आणि a square plus a square काय? तोच ना, तोच आहे ना, a tan theta किंवा a cot theta दोघांपैकी. बट सुटेबल सेक आहे इथे. जर मी tan पुट केला तर काय मिळेल? tan स्क्वेअर प्लस 1 सेक स्क्वेअर, म्हणजे माझं ऍडजस्टमेंट होत आहे. मग मला ते व्हॅल्यू पुट करावी लागेल, बरोबर ना? मग मी सपोज पुट केला, पुट x इज इक्वल्स टू h व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे फक्त काय येईल? tan theta, देअरफॉर theta इज इक्वल्स टू इक्वेशन फर्स्ट. चला मग आपण काय केलं आता? पुट केल्यानंतर y इज इक्वल्स टू सेक इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर थीटा प्लस 1 प्लस tan स्क्वेअर थीटा, द सेक इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ सेक स्क्वेअर थीटा, स्क्वेअर and square root get cancelled, sec inverse of sec theta, the sec inverse of sec theta is equals to theta. By first y is equals to, differentiate y with respect to, thus dy by dx is equals to 1 upon 1 plus x square. बस झाला हा डेरिव्हेटिव्ह. ओके, लक्षात घ्या की डेरिव्हेटिव्ह काढताना आपण कुठल्या कुठल्या ट्रिक्स वापरतोय किंवा यूज करतोय. नेक्स्ट सेक इनवर्स ऑफ, सेक मध्येच आहे पण थोडा चेंज झाला. सेक इनवर्स ऑफ 216, sec inverse of 1 upon under root of 1 minus x square. Okay, now let's take y is equals to sec inverse of 1 upon under root of 1 minus x square. सर सबस्टिट्यूशन साइन, जर मी साइन पुट केला, कारण अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे ना, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये, म्हणजे पहिलं सबस्टिट्यूशन. एच व्हॅल्यू 1 आहे, बरोबर. मग जर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर घेतला तर इथे एक्स व्हॅल्यू साइन येईल किंवा कॉस येईल. बरं, जर मी साइन पुट केली, साइन पुट केल्यानंतर काय मिळेल? 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा, अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर थीटा कॉस थीटा येईल, बरोबर. 1 अपॉन कॉस इज सेक, म्हणजे तो सेक इनवर्स ऑफ सेक थीटा मिळेल, बरोबर, इक्वल टू. मग ते व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करा.
put x is equals to sin theta. Therefore, theta is equals to x. Equation first. Okay. Then y is equals to sec inverse of 1 upon. Okay. Then sec inverse of 1 upon under root of by fundamental identity. Sec inverse of 1 upon cos theta. 1 upon cos theta म्हणजे sec inverse of sec theta. बर मग equal to theta. Y is equals to theta by first. Okay, by first y is equals to sin inverse of x. Therefore, differentiate y with respect to x. Then dy by 1 upon under root of derivative. परत रिकनेक्ट करून बघ दिसत नसेल तर जस्ट 270. ओके नेक्स्ट हेच एक्झाम्पल पण जरा चेंज करून. ओके जस्ट 270 कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू तर 30 दिसत आहे 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. पण इथे ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे सेक आणि कोसेक आहे बरोबर. मग इथे आपण जो पुट केला तो पुट करून बघितला जर साइन पुट केला तर इथे मला सेक मिळेल बरोबर. पण मला कोसेक ऑफ सेक थोडी चालणार आहे मला कोसेकच पाहिजे ना बरोबर. मग मी जर कॉस पुट केला तर अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा स्क्वेअर अँड स्क्वेअर कॅन्सल साइन थिटा 1 अपॉन साइन थिटा साइन थिटा म्हणजे सेम ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह परत साइन थिटाचा निघेल कॉस थिटाचा निघेल मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके नेक्स्ट हे तुम्ही सॉल्व्ह करायचं वाटलं. ओके 217 त्या पद्धतीने. नंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे 218 त्या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे कॉस इनवर्स ऑफ 2x स्क्वेअर मायनस 1 असंच काहीतरी दिलंय. ओके नाव मग बघा आता लेट्स टेक इथे डबल अँगल मध्ये जातोय मी थोडा चेंज होतोय मी इथे काय माझा एक फॉर्म्युला एक्झिस्ट होत नाही आपण जी रेग्युलर ऍडजस्टमेंट केली ती त्याच पद्धतीने. पण इथे माझा 2x स्क्वेअर कोणता फॉर्म्युला एक्झिस्ट होतोय इथे तर मला कोणताच दिसत नाही. पण हा मी या ब्रॅकेटला कन्वर्ट करू शकतोय. ह्या ब्रॅकेटला कशामध्ये कन्वर्ट करू शकतोय सबस्टिट्यूशनने कॉस मध्ये. पण मी जर सुटेबल सबस्टिट्यूशन एक्सच्या ऐवजी वापरलं आपल्या टेबलच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीतरी दिसतंय इथे बरोबर ना. पण एक्सची व्हॅल्यू अशी पुट करा की हा ब्रॅकेट कशामध्ये कन्वर्ट होईल कॉस मध्ये कन्वर्ट होईल जसं आपण अगोदरच्या काही एक्झाम्पल मध्ये केलं होतं बघ तसंच. लेट्स टेक y इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 2x स्क्वेअर मायनस 1. then how which value we can put at here x is equals to 2x square minus 1 आहे नाही ना 2x square minus 1 आहे. मी अगोदर पण सांगितलंय डबल अँगल पुट केला जर सपोज दॅट मी इथे साइन पुट केलं काय पुट केला साइन पुट केला तर साइन पुट केल्यानंतर बघा 2 sin स्क्वेअर थिटा मायनस 1 2 sin स्क्वेअर थिटा मायनस 1 ची व्हॅल्यू मला एक सांगा 1 प्लस कॉस 2 थिटाची व्हॅल्यू काय आहे आणि 1 मायनस कॉस 2 थिटाची व्हॅल्यू दोघांची व्हॅल्यू सांग. 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि याची 2 साइन स्क्वेअर थिटा. बरं मी इथे काय पुट केला इथे काय साइन पुट केला ना मी 2 साइन स्क्वेअर थिटा मायनस 1 कॉस 2 थिटा बरोबर आहे. पण कॉस ऑफ कॉस जस्ट वी हॅव टू गेटिंग एस काय मिळेल मला मिळेल ना मला आन्सर बरोबर ना. म्हणजे कॉस पण पुट केला साइन पण पुट केला तरी मला आन्सर येणार बरोबर ना. जर मी कॉस 2 थिटाची व्हॅल्यू सपोज दोघं पण एक्झिस्ट होतात व्यवस्थित बघा साइन पण पुट केला तरी कॉस पण पुट केला तरी मला कॉस 2 थिटाच मिळतोय. हा 1 तिकडे जाऊ दिला तर इथे -1 मिळेल बरोबर का. इथे पण -1 मिळेल. साइन जरी पुट केला कॉस जरी पुट केला तरी कॉस 2 थिटाच मिळतोय. लक्षात घ्या कॉस जरी पुट केला इथे तरी मला कॉस 2 थिटाच मिळतोय. साइन जरी पुट केला तरी म्हणजे दोघांपैकी मी कोणताही पुट करू शकतोय असं काही फिक्स नाही. म्हणून लक्षात ठेवा मग इथे प्लस येईल ना इथे प्लस येईल म्हणजे साइन स्क्वेअर थिटा म्हणजे आपल्याला कॉसच पुट करावं लागेल
बरोबर ना. म्हणजे आपल्याला दोघांपैकी कॉस टू थिटा जो मिळतोय तो लक्षात ठेवा फक्त. कॉस टू थिटा इज इक्वल्स टू दोन व्हॅल्यू कोणत्या कोणत्या आहेत. साईन कधी पुट करायचं, हा जर मी इथे प्लस घेतला मग दुसरा फॉर्म्युला म्हणजे कॉस साईन पुट करावा लागेल, आणि जर कॉस पुट केला तर मला मायनस मध्ये मिळणार आहे, बरोबर ना. मग आपण काय पुट करायचं, एक्स व्हॅल्यू पुट पुट एक्स इज इक्वल्स टू कॉस थिटा रिप्लेस करा फक्त. म्हणून सांगतोय डबल अँगल वगैरे व्यवस्थित ठेवा. डबल अँगल जर व्यवस्थित असतील तर त्या पद्धतीने आपल्याला ऍडजस्टमेंट करता येईल. ओके, म्हणजे थिटा इज इक्वल्स टू ओके ना वाय इज इक्वल्स टू, आणि डबल अँगल वगैरे जर बघितलेलं राहिल्यानंतर आपल्याला लगेच कळतं की हे सबस्टिट्यूशन करायचं आहे, कोणतं सबस्टिट्यूशन नको आहे. ओके, ते लगेच कळून जातं. वाय इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 2x² म्हणजे 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1. दिस व्हॅल्यू इक्वल टू cos 2 theta. Cos inverse of cos get cancel, remaining value 2 theta. What is 2 theta? Theta cos inverse of x. Therefore, by first y is equals to 2 cos inverse of x. Differentiate y with respect to x. Then dy by dx equal to minus 2 upon under root of डेरिव्हेटिव्ह. कळतंय का? ओके, आता पुढचं एक्झाम्पल बघू. एस फॉर्म मध्ये फक्त थोडा चेंज केलेला आहे. व्हॅल्यू कशा चेंज केल्यात बघा, 1 प्लस आणि 1 मायनस यांच्यातलं तेच आता आपण जे लिहिलं त्याच्यातलाच डिफरन्स आहे, मायनस आणि प्लस मधला. मला तुम्ही सांगायचं सबस्टिट्यूशन कसं घ्यायचं ते. ओके, एक्झाम्पल आहे जस्ट वाय इज इक्वल्स टू घेतो डायरेक्ट कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 2x स्क्वेअर. चला, what is 1 minus sin put कर 1 minus 2 sin square theta cos 2 theta again. Okay, now put x is equals to sin theta, theta is equals to sin inverse of x. Equation first. Okay, therefore y is equals to cos inverse of 1 minus 2 sin square theta. आपल्या ते इंटरचेंज झालं होतं, साइन इंटरचेंज वगैरे तिथे मायनस मुळे आपल्याला ते परत कन्फ्युज झालं. तिथे आपल्याला 1 minus 2 sin square theta is equals to cos 2 theta मिळतो. जस्ट cos inverse of cos 2 theta y is equals to okay, मग y is equals to 2 theta. Therefore, but y is equal theta is equals to y first y is equals to 2 sin inverse of x. Differentiate y with respect to x. Then dy by dx equal to 2 upon under root of 1 minus x square. कळतो डेरिव्हेटिव्ह. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा 220. ओके, y is equals to किंवा आपण असं जर घेतलं तर y is equals to sin inverse of 1 minus 2x square. एखादी अशी व्हॅल्यू सांगा की कन्वर्ट होऊ शकते अशी. वन मायनस 2x स्क्वेअर जर इथे कॉस पुट केला किंवा साइन पुट केला, आपल्याकडे कॉसची तर आयडेंटिटी नाही याच्यामध्ये, बरोबर ना. आपल्याला साइनच पुट करावं लागेल. जर साइन पुट केला ठीक आहे ना, आपण साइन हे आन्सर तुमचं जर कॉस मध्ये जरी आलं तरी कॉसला आपल्याला साइन मध्ये पुट करून घेता येतं बाय अलाइड अँगल्स. ओके, त्याचा वापर करून मी साइन मध्ये घेऊ शकतोय. म्हणून मी पुट करतो एक्स इज इक्वल्स टू साइन थिटा, कारण मला त्याच्या व्यतिरिक्त दुसरा फॉर्म्युला नाही ऍडजस्ट होत त्याच्यात. ओके, म्हणजे थिटा इज इक्वल्स टू okay, then y is equals to sin inverse of 1 minus 2 sin inverse sin square theta. याची व्हॅल्यू पुट करा. sin inverse of cos 2 theta, बरोबर, cos 2 theta. ओके, मग अलाइड अँगल मध्ये कॉसला का, आता हा साइन इनवर्स आहे, याला मला साइन मध्ये नाहीच बाय युजिंग अन अलाइड अँगल. ओके, चला मग सांगा जस्ट sin inverse of sin pi by 2 minus 2 theta. इथे 2 theta आहे म्हणून. ओके, साइन इनवर्स ऑफ साइन गेट कॅन्सल, पाय बाय 2 मायनस 2 थीटा. ओके, देन वाय थिटाची व्हॅल्यू रिप्लेस करा अगोदर. थिटा काय
रेकॉर्डिंग चालू मोबाईल फिरून गेला रे सरळ कर ना स्क्रीन तिरपवून गेला ओके पाय बाय 2 मायनस 2 थिटा थिटाची व्हॅल्यू बाय इक्वेशन फर्स्ट काय साइन इनवर्स आहे बाय फर्स्ट y is equals to pi by 2 minus 2 sin inverse of x. Okay, let's take a derivative. Okay, differentiate y with respect to x. Then dy by dx pi by 2 चा derivative 0 minus 2 upon under root of 1 minus x square. झाला याचा डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवा की सबस्टिट्यूशन करताना मी डबल अलाइड ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आहेत सगळे कंपाऊंड फॉर्म्युले चॅप्टर नंबर 2 11चं त्याच्यातले सगळे फॉर्म्युले आहेत आलं लक्षात त्याच्यात सगळे आपण प्रूव्ह केले 23-24 फॉर्म्युले आहेत अलाइड अँगलचे ते आपण सगळे तयार केले होते ते लक्षात असू द्या परत एकदा वाचून ठेवा वाटल्यास बर एक्झाम्पल नंबर 221 ओके नेक्स्ट बघा आता tan inverse of y is equals to tan inverse of 2x upon 1 plus x square which value we can substitute as a 1 minus x square काय वाटतंय बरं कोणती x ची व्हॅल्यू पुट केली म्हणजे मला आन्सर मिळेल साइन पुट केल्यावर काय मिळेल पण बऱ्याच वेळेला आपल्याला एक्सप्रेशन मध्ये जे असतं दरवेळेला तिथेच एक्झिस्ट होईल असं नाही ओके साइन काय येईल बरं साइन पुट केल्यावर 2 sin अपॉन cos स्क्वेअर बरोबर मग पुढे tan कुठे 2 आहे ना इथे मध्ये tan इनवर्स ऑफ tan कॅन्सल थोडी होईल असं तसं कॅन्सल माझ्याकडे काही असा फॉर्म्युला आहे 2 tan थिटा अपॉन 1 minus tan स्क्वेअर थिटा that's one is a काय हा tan 2 थिटाचा फॉर्म्युला आहे डबल अँगल फॉर्म्युला परत एकदा सांगतोय म्हणून सांगितलं डबल अँगल वाचून ठेवा tan 2 थिटा इज इक्वल्स टू 2 tan थिटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा मग जर एक्स व्हॅल्यू मी tan पुट केली मग बघा बरं जर एक्स व्हॅल्यू मी tan पुट केली तर 2 tan थिटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा डायरेक्ट येतो ना tan स्क्वेअर थिटा tan 2 थिटा येतो डायरेक्ट मग जर मी पुट केलं x इज इक्वल्स टू tan थिटा देअरफॉर थिटा इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ x equation first okay then y is equals to tan inverse of 2 tan theta upon 1 minus tan square theta मी लिहायला पण लावले होते फॉर्म्युले सगळे नाही 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 एक लक्षात घ्या मी काय सांगतोय कधी कधी आपल्याला टेबलच्या व्यतिरिक्त सुद्धा व्हॅल्यू पुट करावे लागतात हे लक्षात असू द्या टेबलच्या व्यतिरिक्त म्हणजे काय ब्रॅकेटमध्ये काय एक्स ची व्हॅल्यू दिली आहे त्याच्या सुटेबल ब्रॅकेट नुसार आपल्याला ती व्हॅल्यू पुट करायची प्रत्येक वेळेला सबस्टिट्यूशनच चालेल असं नाही सबस्टिट्यूशन तर घेऊ शकतोय पण सबस्टिट्यूशन मध्ये अजून आपल्याला डबल अँगल अलर्ड अँगल कोणते कोणते यूज करू शकतो त्याचा वापर अगोदर करणं गरजेचं राहतं ओके आपण केलंय ना टेबलचा पण वापर करतोय पण टेबलचा वापर करत असताना आपण काहीतरी कंडिशन्स आहेत बरोबर ना पण आता याच्यामध्ये टॅन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला इझी फॉर्म हाच होता बरोबर ना म्हणून लक्षात असू द्या की आपण प्रत्येक ठिकाणी सबस्टिट्यूशन मधल्या टेबलच्या व्हॅल्यू पुट नाही करत तर आपल्याला सुटेबल जे असतील ते आपण व्हॅल्यू पुट करतोय सबस्टिट्यूशन म्हणून आलं लक्षात म्हणून इथे जी सुटेबल असेल ती सुटेबल व्हॅल्यू पुट करतोय म्हणून मी तुम्हाला डबल अँगल हाफ अँगल जे ट्रिपल अँगल आहेत त्यांची व्हॅल्यू मी इथे विचार करायला लावतोय आलं लक्षात कारण त्यांच्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला इझी कन्वर्ट होऊन जाईल ओके ना मग ही व्हॅल्यू काय येईल tan इनवर्स ऑफ tan 2 थिटा मग काय होईल फक्त 2 थिटा म्हणजे बट बाय फर्स्ट y is equals to 2 tan inverse of x differentiate y with respect to x then dy by dx is equals to 2 upon 1 plus x square लक्षात घ्या काय काय करतोय सॉल्व करताना कुठली आयडेंटिटी वापरतोय
म्हणून मी परत परत तुम्हाला त्या फॉर्ममध्ये यूज करण्यासाठी सांगतोय. ओके, अजून एक असाच फॉर्म्युला आहे बघा, त्या 2 tan θ अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटाचा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. 1 प्लस हा 1 मायनस tan स्क्वेअर थिटाचा आहे, हा 1 प्लस, हा काय तो sin 2 थिटा. ओके, आपल्याला मी अगोदर पण सांगितलं होतं 11th तुम्ही जे फॉर्म्युले अभ्यास केले त्यांचा वापर आपल्याला पूर्णपणे 12th मध्ये करायचा आहे, तोच वापर चाललाय सध्या. ओके, आणि महत्वाचे एक्झाम्पल्स पण चालले. जस्ट 222 मध्ये बघा, y is equals to sin inverse of 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बरोबर का? साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, 2 tan θ अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. पुट x is equals to tan θ, therefore θ is equals to equation first, therefore y is equals to sin inverse of 2 tan θ upon 1 plus tan square theta. Last one is equals to sin inverse of sin 2 theta. फॉर्म्युलेत लक्षात असू द्या, एक्झाम्पल बघितलं की डायरेक्ट दिसायला कळायला पाहिजे की हे सबस्टिट्यूशन असतं. ओके, नाउ देन 2 theta, y is equals to 2 theta, just replace by first y is equals to 2 tan inverse of x, differentiate y with respect to x, then dy by dx equals to 2 upon 1 plus x square. कळतंय? समजतंय का सर्वांना? लक्षात घ्या की आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कोणत्या कोणत्या फॉर्म्युलांचा वापर करतोय, कसा वापर करतोय. ओके, बऱ्याच वेळेला आपण कोणते कोणते यूज करतोय ते आपल्याला एक्झाम्पल मध्ये कन्फ्युज व्हायला नको म्हणून लक्षात ठेवायचे की व्हेरिएशन लक्षात असू द्यायचं. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये काय केलंय जर आपल्याला लक्षात असलं, यूज केलं तर आपल्याला समजून जातं की हे सबस्टिट्यूशन आहे, या सबस्टिट्यूशन आपण यूज करू शकतोय. ओके, पुढचं एक्झाम्पल असंच काहीतरी आहे. 223 cos inverse of 2x upon 1 plus x square. चला सबस्टिट्यूशन. अरे हाच पुट करा, साइन टू डिटेल कॉस आहे, कॉस साइनला आपण अलाइड अँगल वापरून कॉस मध्ये घेऊ शकतो. मग पुट काय, x is equals to tan theta, therefore theta is equals to, okay, then y is equals to cos inverse of 2 tan theta upon 1 plus, okay, that's cos inverse of sin 2 theta, that's cos inverse of cos pi by 2 minus 2 theta. That's cos get cancel, pi by 2 minus 2 theta, y is equals to, बरोबर ना. मग पुढे by first y is equals to tan inverse of x, then dy by differentiate केलं, differentiate y with respect to x, then derivative dy by dx, 0 minus 2, कळतंय का? हे कळतंय का सर्वांना? ओके, करता येतील का टाईपचे एक्झाम्पल सॉल्व? नियरली किती एक्झाम्पल येत रे? 258. हा ठीक आहे, आणि एवढ्यापर्यंत नाही जायचं आपल्याला. मला आपलं किती एक्झाम्पल झालं, हे किती एक्झाम्पल झालं? 223 झालं ना. मला 223 पासून तर टू हा ठीक आहे, मिनिमम 240 पर्यंत तरी पाहिजे मला, 240 पर्यंत.
आलं लक्षात? मला 240 पर्यंत एक्झाम्पल हे पूर्ण सॉल्व्ह पाहिजे. 223 पासून 240 म्हणजे 17 एक्झाम्पल मला सॉल्व्ह ह्याच फॉर्मॅट मधले असेच्या असे. ओके. आणि मग उद्या हा टॉपिक ते एक्झाम्पल झालेत की उद्या जर जे होमवर्कला देईल ते होमवर्कला झाल्यानंतर हा टॉपिक आपल्या इथे संपेल. ओके. हा टॉपिक संपला की मग आपण पुढच्या पार्टकडे जाऊ. आलं लक्षात? ओके ठीक आहे.